तर आज झाली केएससी लीग ची हाय व्होल्टेज मॅच मंडळ विरुद्ध वेताळ. ही मॅच हाय व्होल्टेज मॅच होणार होती म्हणून लवकर गेलेलो. प्लेयर्स नसल्यामुळे मंडळची ही पहिली मॅच होती. वर जाऊन बघते काय दोन्ही टीमा ग्राउंड वर आल्या आणि मॅचला सुरुवात झाली. दोन्ही टीमांचे अटॅक वर अटॅक पडतच होते आणि त्यातल्या त्यात मंडळचे अटॅक जास्त पडत होते आणि गोल चान्सेस पण भरपूर क्रिएट होत होते. दंगा ऐकल्यानंतर वाटलं आज मॅच क्वालिटी होणार आहे. तर बघते काय स्टेडियम वर विमान चाललेलं तर मंडेला पुढच्या अटॅक मध्ये गोल्डन चान्स आला तर तो मिस झाला. नंतर परत एकदा गोल्डन चान्स क्रिएट झाला तो पण मिस झाला. त्यासाठी भरपूर चान्सेस क्रिएट होते पण फिनिशिंग होत नव्हतं. तिकडे वेतायचे पण प्रयत्न सुरू होते गोल मारण्यासाठी आणि ते वेतायच्या टीमला क्वालिटी डिफेन्स केला. आपल्या टीम साठी एक गोल वाचवली. थोड्या वेळातच हाफ झाली. हाफ मध्ये स्कोर होता 0-0. मोर मॅच सुरू आली साईडला यो मॅन पेस खेळत बसलेला. तोपर्यंत सेकंड हाफला पण सुरुवात झाली. दोन्ही टीमांचा गेम पण फास्ट झालेला. तिथे वेता आर्मीला गोल्डन चान्स क्रिएट झालेला तो पण मिस झाला. पुढच्याच अटॅक मध्ये वेता आर्मीच्या एका प्लेअरला रेड कार्ड मिळालं. त्याच मंड्याच्या अटॅक मध्ये पोलला लागून बॉल बाहेर आला. पब्लिकची रिॲक्शन बघू शकता सगळी उभारलेली आणि इथे किरकोळ जरा वादावादी झाली की गोल बसणार हे जे पब्लिक वाट बघत होतं. 6 मिनिट ॲट टाइम केला. ॲट टाइम मध्ये वेताच्या प्लेअरचा पाय लागून ओल गोल बसली. मंडेला 1-0 आघाडी मिळवली. शेवटपर्यंत वेता गोल फेडण्याचा प्रयत्न करत होती. खरं मॅचच्या शेवटी मंडेला 1-0 स्कोर राखत एकतर्फी मॅच जिंकली. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जाता जाता तुमच्या भावाला तेवढं फॉलो करा.